वा, सगळं आहे ना व्यवस्थित? ओके, चेअर लागलेली आहे, माहेरचं आहे, बरोबर आहे. ओके, मामाचा खजिना पण लागलेला आहे. अच्छा, नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा. आणि आपल्या पहिल्या खेळासाठी 6 मायलेकरांच्या जोड्या इथे सज्ज झालेल्या आहेत. पण हा खेळ सुरू करण्या अगोदर आपण आधी जरा सगळ्यांची ओळख करून घेऊया. ताई, तुझं नाव सांग बरं. माईक घ्या तर. अन्वी योगेश साळुंखे. काय व्हायचं तुला मोठी झाल्यानंतर? कलेक्टर. कलेक्टर, व्हेरी गुड. तू सुपर हिरो कोण आहेत? बाबा. बाबा. बरं, आई जास्त ओरडते की बाबा? आहे. मग आई जेव्हा ओरडते तेव्हा मग तुला वाचवायला कोण येतं? बाबा. म्हणून सुपर हिरो बाबा आहेत ना तुझे. ताई, तुला मोठं झाल्यानंतर कोण व्हायचंय? कलेक्टर. मस्तच. पण डॅडी खूप अभ्यास करावा लागतो, करशील ना? हो. तुझा सुपर हिरो कोण आहे? छत्रपती संभाजी महाराज. तुझं मोठं झाल्यानंतर कोण व्हायचंय? क्रिकेटर. बरं, मग तुला आता 3 ऑप्शन दिले. समजा सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि विराट कोहली. तर या तिघांपैकी कोण व्हायला आवडेल? विराट कोहली. अच्छा, विराट कोहली. ओके, व्हेरी गुड, क्या बात आहे, मस्त. तुला कोण व्हायचंय मोठं झाल्यानंतर? फौजी. वारो मेरा फौजी. ओळख परेड झालेली आहे सगळ्यांची आणि आता आपण सुरू करणार आहोत आपल्या पहिल्या खेळाला. या खेळाचं नाव आहे एक टप्पा दे धक्का. काय खेळाचं नाव आहे दादू? एक टपका. एक टपका. एक टप्पा, किसको टपका? हाँ. एक टपका. अरे फिर से टपका. अरे किसको टपका? हाँ हाँ. एक धपका. एक धक्का, अभी धक्का बोले तुम. हाँ, रेडी. हाँ, एक टप्पा दे धक्का. हाँ. एक टक्का दे टप्पा. एक टक्का दे टप्पा. अरे काय करतोयस तू? कभी टक्का, कभी टपका, कभी भपका. ओके, हा, आता शेवटचं बोलायचंय. एक टप्पा दे धक्का. एक टप्पा दे. धप्पा. हरकत नाही, धक्का हरकत आहे. व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड, मस्तच. आता हा खेळ कसा खेळायचा तुम्हाला मी सांगतो. टप्पा टाकला की टाळी वाजवायची आणि टाळी वाजवून एक ऍक्शन करायची. हा, दाखवतो मी. टप्पा बघ कसा टाकायचा. टप्पा टाकला की टाळी वाजवायची अशी. हा हा, असं करायचं. टाको बरं ताई. हा, टप्पा टाळी वाजून. हा हा. अरे बापरे. ओके, हा ताई, टाळी ताई. अरे बापरे. ओ, हा हा. आहा. ओके, भाऊजी बघणार आहेत हे सगळं. आहा. अरे बापरे, असं वाटतं पायाला लागले. हा, रेडी. 1 2 3. अरे मी बघतच नाही तिथे. ओके, ताई तू इतकं गोड करतेस ना, खरंच सांगतो. हा ताई, तू टाळी वाजवलीस त्याच्यामुळे तू बाद झालेली आहे. कविता ताई आणि अनिकेत यांची जोडी बाद झालेली आहे आपल्या पहिल्या खेळातून. ताई, पण तुला असंच जाऊ देणार नाही, नाराज करणार नाहीये. तर मराठीकडून भेटवस्तू. पेन. ओके. आणि अशा पद्धतीने एक जोडी मात्र बाद झालेली आहे आणि 5 जोड्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खेळ सुरू करण्या अगोदर आपण जाऊया ताईंसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग बरं. कविता अरविंद राठोड. कविता ताई, माहेर कुठलं? कर्नाटक. कर्नाटकची आहेस तू? हो. आणि सासर? सासर पण तिकडचं आहे. कर्नाटकच सासर, कर्नाटकच हो, माहेर. माहेर. ओके. किती वेळा माहेरी जाणं होतं वर्षातून? वर्षातून एकदा. एकदाच जात? हो, सुट्टीला. सुट्टीला जातेस? हो. माहेरी गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कडकडून कोणाला मिठी मारते? आईला. वडील नाही ना, त्यामुळे आईला. सासरी असताना असा कुठला क्षण असतो की ज्यावेळेला आईची खूप आठवण येते किंवा असं वाटतं की आता निदान वडील तरी हवे होतं?
काय पण सणवार असले तर वाटतो. अच्छा, सण वगैरे असेल तर असं. हो नक्कीच. ओके. आईनं वडील हे झाले तेव्हापासून लहानपासून आईनं सगळं केले. आतापर्यंत आईनं सगळं बघितलं. अच्छा. हो. काही मग ह्या माध्यमातून जर समजा तुला आईला काय सांगावंसं वाटलं, आईचे आभार व्यक्त करावेसे वाटले, तर काय सांगशील आईला? आईला असे तर खूप माझे धन्यवाद सांगते आईला. धन्यवाद सांगतेस? कशाबद्दल तू धन्यवाद म्हणतेस? आई एवढं कष्ट ना काम करून आम्हाला हे आतापर्यंत इथपर्यंत आणलेलं तेव्हा. आता आपण या ताईंशी बोलूया. काय सांगशील माहेरबद्दल? माहेरी जाणं होतं तुझं? हो, सुरुवातीला म्हणजे आम्ही सगळ्यांच्या विरोधातच लग्न केलं. हो. विरोध होता सगळ्यांचा. मग आम्हीच फक्त दोघं होतो लग्नाला, दोघांनी लग्न केलं. दोघंच होते लग्न? हा, कुठे केलं लग्न? माहुली मंदिरात. बाकी कोणीच नव्हतं? नव्हतं कोणी, त्या भाऊजींच्या पण घराकडचे कोणी नाही कोण नव्हतं. त्यांच्या घरी माहिती होतं, माहिती हो होतं. बोललेले घरचे, ओके. पण नव्हतं आले लग्नासाठी कोण. आणि तुझ्या घरचे तर अजिबातच नव्हते? नव्हते तयार. बोलतात का? बोलतात. सासरच्या माणसांचा त्यांना स्वभाव समजला ना कसा आहे, चांगली माणसं आहेत म्हणून मग ते बोलायला लागले वर्षानं. पण मग जेव्हा तू घरी सांगितलं होतं की मी याच व्यक्तीशी लग्न करणार, काय बोलले होते घरातले? त्यावेळी त्यांची नोकरी परमनंट ही असं नसल्यामुळं मग नाही बोललेले घरचे की अजून दुसऱ्या कुठल्या चांगल्या ठिकाणी करू लग्न. पण तो त्यावेळी तू जो निर्णय घेतलास, तुला असं वाटतं की आपण योग्यच घेतलेलं आहे? हो, योग्यच होता, पण विरोधात सगळ्यांच्या नव्हतं करायला पाहिजे. असं वाटतं की आई वडिलांना नव्हतं त्यावेळी दुखवायला पाहिजे. वडील माझे शेतकरी होते, त्यांनी लहानपणापासून एकदम गरिबीतनं शिकवलेलं मला, त्यामुळं तेवढ्यासाठी वाटतं नव्हतं करायला पाहिजे असं. पण सासरची माणसं चांगली आहेत त्यामुळं घरच्यांनी पण लगेच हे केलं नाही, एवढंही केला विरोध लग्नानंतर. आता आज ह्या माध्यमातून तुला आई बाबांना सांगावंसं वाटलं काही, तर तू काय सांगशील? सॉरीच म्हणेन त्यांना. मी अजून ही करून तयार करायला पाहिजे होतं तुम्हाला, की झालं असतं तुम्ही लग्नासाठी तयार, तुम्ही लावून दिलं असतं तर मी अजून आनंदी झाली असती. मलाही परत असं वाटलं नसतं की आपण उगाच असं केलं. एवढंच सांगायचं, सॉरीच म्हणायचे आई वडिलांना. नक्कीच ताई, आणि ते तुझं सॉरी म्हणा किंवा तुझ्या मनात असलेल्या त्यांच्याबद्दलचा आदर, एक रिस्पेक्ट हा त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचेल आणि तुझा संसार असाच फुलत राहू दे, बहरत राहू दे, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. ओके, आता आपण खेळायला सुरुवात करूया. आणि बाहेरच्या या गोड आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या ह्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे माझा काय नेम नाही. खेळाचं नाव कळलेलं आहे. आता खेळ कसा खेळायचा तोही दाखवतो. तर काय करायचंय की तुम्हाला एक मार्क दिला जाईल. ओके, त्या मार्क वरती उभं राहायचंय, हा चेंडू असा ठेवायचे आणि काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर हा चेंडू बरोबर त्या रिंग मध्ये टाकायचे. ज्या दादाचे किंवा ज्या ताईचे चेंडू जास्तीत जास्त त्या रिंग मध्ये गेलेले असतील, ओके, ती असणार आहे विजेती. असे 3 जण विजेते होणार आहेत, म्हणजे 3 जोड्या विजेत्या होणार आहेत आणि 2 जोड्या बाद होणार आहेत. चला तर मग सुरू करूया या खेळाला. इथं कुठं पाडतोय? अरे नाही, अरे हळू ना दाद्या, हळू. ये बात है, ताली दे दे इधर. ये व्हेरी गुड, शाबाश. अरे अरे यार, अरे हळू ना रे. 3. वेरी गुड, क्या बात है. ओके, असं कोणी मारते वय? त्या ताईचे ऑलरेडी 2 चेंडू गेलेले आहेत त्या रिंगणामध्ये. ओके, आता ये दादू ये.
आता एका कोण तू तरी आता घालव नीट हा. शेवटचा चेंडू राहिलेला आहे. 2 संघ ऑलरेडी पुढच्या खेळात गेलेले आहेत. शेवटच्या खेळात. हा रेडी. रे आणि मंडळी निर्णय असा आहे की तुम्ही बघतायत की दोघा जणांनी चेंडू बरोबर त्या रिंगणात टाकलेले आहेत, पण तीन जोड्यांमध्ये मात्र टाय झालेला आहे, कारण त्यांनी एकही चेंडू टाकलेला नाहीये. ज्या 2 जोड्या आपल्या गेल्यात पुढच्या खेळाकडे म्हणजे शेवटच्या खेळाकडे, त्या 2 जोड्या इथे आहेत, माझ्या डाव्या बाजूला आहेत, आणि 3 जोड्यांमध्ये टाय झालेला आहे. त्याच्यामुळे आता बघूया की त्यांच्यापैकी कुठली जोडी जाते शेवटच्या खेळाकडे आणि कुठल्या 2 जोड्या बाद होत आहेत. पुन्हा एकदा 2-2 चेंडू तुम्हाला देण्यात आलेले आहेत. तर ये बाळा, सुरुवात करूया पुन्हा तुझ्यापासूनच. अरे थांब, हे काय करतोयस तू? हा, हे आपलं काय करतो? नुसतं हवा देतोस चेंडूला. हा, 1 2 3. अरे अरे क्या कर रहा है बे तू? हा, व्हेरी गुड. 1 2 3. इतना भांडा घासा फिर भी दूध नासा. इतकं बरं वाटलं ना मला. आणि आता असं झालेलं आहे की पुन्हा एकदा 2 जोड्यांमध्ये टाय झालेला आहे. त्याच्यामुळे एक चेंडू देण्यात येणार आहे. ये बात है. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन. हात मिलाव. व्हेरी गुड. त्याच्यामुळे तुमची जोडी गेली आहे शेवटच्या खेळाकडे. ओके. आणि 2 जोड्या मात्र बाद झालेल्या आहेत. लाईन डिक्स. पझल. ओके. आणि अशा पद्धतीने 2 जोड्या बाद झालेल्या आहेत आणि 3 जोड्या गेलेल्या आहेत शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मंडळी, शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच, पण त्याआधी सुरू करूया आपला अत्यंत सुंदर असा भाग, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. आणि या भागामध्ये आपण मुलांना एक विषय देत असतो, एक मजेशीर. आणि आज त्यांना विषय होता मी जादूगार झालो तर, किंवा जादूगार झाले तर. तर आता सगळ्यांनी पत्र लिहिली, पण त्यातून 2 पत्रांची आपण इथे निवड केलेली आहे. त्या पत्राचं आपण आता इथे वाचन करूया. मी जादूगार झाले तर सर्वात प्रथम महाराष्ट्रात स्त्रियांच्यावर त्यांच्यावर अत्याचार होत आहे, तर ते मी जादूगर होऊन त्या स्त्री यांची मी मदत करू शकते व न्याय देण्यास मदत करेन. जादूगर होणे हे माझे स्वप्न आहे व मला निश्चितपणे या गोष्टीची जाणीव आहे की वास्तव्य आणि कल्पना यात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणून माझे जादूगर होणे हा तर माझ्या जीवनातील विरंगुळा व प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा भाग आहे. धन्यवाद. ताई, खूप छान पत्र लिहिलेस तू. आणि म्हणजे तुझे विचार सुद्धा खूप सुंदर आहे. पण मला एक विचारायचं, अगदी मनापासून सांगायचं, जर तू जादूगार झालीस तर सगळ्यात पहिल्यांदा आईसाठी काय करणार तू? आईला जे आवडेल ते. ताई, तिने जे इतकं छान पत्र लिहिलंय, वाटलं होतं की इतकं लिहिल असं पत्र? नाही वाटलं होतं असं. नाही वाटलं. ओके. पण ती मला म्हणाली की आईला जे आवडेल ते. तुझी काय इच्छा आहे की तिने काय करावं? तिने फक्त काय करावं, एकच करावं की तिनं पुढं शिकावं, चांगलं व्यवस्थित करावं आणि तिच्या पायावर तिनं उभं राहावं.
जर ती समजा जादूगार झाली, सगळ्यात पहिल्यांदा तिने काय करावं असं तुला वाटतं? माझी जेवढी इच्छा आहे की तिने स्वतःचं संरक्षण करावं, जगाचं संरक्षण करावं आणि जे म्हणजे अन्याय ज्या मुलींवर होते त्याच्यावर तिनं आवाज उठवावा, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि असं जे कोण करत असेल त्यांनी ही करू नये. कालच विषय झाला, एक लेडी शेजारचे आमच्या येऊन बोलले आहेत मला की तुझ्या मुलगीला पोहायला पाठवतीस, पाठवू नको, कुठं बाहेर पाठवू नको एकटीला, तू सोबत जा. हे मला खूप वाईट वाटलं की असं मला शेजारची माणसं येऊन सांगतात की बाबा आपली पोरं आपण स्वतः आपल्या पोरांची काळजी घेतली पाहिजे, तिला किंवा कुणावर पाठवलं नाही पाहिजे, आपण स्वतः गेलं तर आपण जाईल. हे चुकीचं आहे. कारण की का ती जर भीत राहिली, घरात बसली तर ती पुढं कशी जाणार? बरोबर, ती पुढं गेली पाहिजे. माझं म्हणणं आहे तिनं ती पुढं केलं पाहिजे आणि ह्याच्यावर पुढचं पाऊल उचललं पाहिजे आणि ह्याच्यावर मात केली पाहिजे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हे अन्याय आहे आणि हे चुकीचं आहे. हे असं कुणीही केलं नाही पाहिजे आणि हे सगळ्यांनी जपलं पाहिजे. माझं एवढीच इच्छा आहे की कुठेतरी स्त्रीचा आदर करायला पाहिजे. नक्कीच ताई. आणि मला असं वाटतं की समजा ताई जादूगर झाली तर ही या सगळ्या गोष्टी नक्कीच करेल, कारण आईला हेच हवंय. तू बोललीस ना, आई जे म्हणेल ते किंवा आईला आवडेल ते करशील ना. व्हेरी गुड, वा, खूप छान वाटलं पत्र वाचून. आणि ताई तुझ्याशी बोलून सुद्धा खूप छान वाटलं. आता आपण या दादूचं पत्र ऐकूया. मी जादूगार झालो तर जादूच्या मदतीने सर्वात प्रथम स्वैर जीवन जगायला मिळेल. पत्त्यांच्या जादूपासून ते विश्वातीत मोठ्या मोठ्यांच्या चमत्कारापर्यंत मला सहज जाता येईल. जर मी जादूगार झालो तर मी भुके कंगालांना जादूने जेवण निर्माण करून देईन. रंगीबेरंगी कपड्यांनी त्यांचे रूप बदलून टाकेन. मला जाणीव आहे की जादू ही फक्त करमणुकीसाठी उपयोगात आणावी, पण माझ्या विद्येचा दुरुपयोग कधीही करणार नाही, कारण सत्य आणि दृष्टीभ्रम हे भिन्न आहे. धन्यवाद. तू इतकं काय लिहिलंस ना, मोठे मोठे शब्द, दृष्टी, भ्रम आणि सत्य आणि वास्तव. अरे बापरे, म्हणजे ह्या वयामध्ये तुझ्याकडे इतके मराठी शब्द तुझ्या शब्दकोशात आहेत. व्हेरी गुड, खूप सुंदर आणि छान वाटलं. पण एक मला एक विचारायचं आहे, तू जादूगार झालास तर काय करशील? आईसाठी आधी काय करशील? आईला जास्तीत जास्त दागिने मिळवून देईल आणि आईला लवकरात लवकर सून मिळवून देईल. पण सून बघितले का? आई सून बघितलेली दिसते नाही नाही. तरी पत्र तर इतकं छान सुंदर वाटलं होतं, एवढं इतकं छान सुंदर पत्र ते- अजिबात नाही. त्याची पण- अभ्यास वगैरे करतो अच्छा, व्यवस्थित, हुशार आहे. ओके. पण आता पोरगा वयात आलेला आहे, सुनेचं लवकरात लवकर विचारात घ्या. हा, गुडघ्याला बाशिंग बांधून रस्त्यावर उभा आहे तो. काय झालं दादू? काय झालं? तू का शांत झालायस? नाही काय ए बोल ना, काय बिंदास बोल. काय झालंय का? काय ना काय नाही ना. ओके, हरकत नाही दादू. व्हेरी गुड, मस्त. बरं, मग ते सुनेचं आईने घेतले लवकर, हा मनावर घेतलेलं आहे. लाजायचं नाही. लाजतोय कशाला आता? तुझी इच्छा आता सगळ्या महाराष्ट्राला कळलेली आता. व्हेरी गुड दादू, खूप छान पत्र लिहिलेस तू. हा, ओके. आई, त्याने काय करावं असं तुला वाटतं? तेवढीच इच्छा आहे माझी की त्यांनी अभ्यास करून भरपूर आपल्या पायावर उभं राहून, स्वतःच्या पायावर उभं राहून पुढं काय ते मोठा माणूस होऊन आपली हे केलं पाहिजे. ओके ओके, वा, खूप छान ताई. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि जादूगर झाल्यानंतर तू काय काय करणार आहेस तेही आम्हाला कळलं. आईसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करणार आहे तेही आम्हाला कळलेलं आहे. त्याच्यामुळे खूप छान वाटलं. मग आपण खेळायला सुरुवात करूया. हो. ओके. पत्र मनातल्या या भागानंतर आता आपण सुरू करूया आपल्या शेवटच्या खेळाला. कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची धुरंधर जोडी. या खेळाचं नाव आहे चमचेगिरी. आता हा खेळ असा खेळायचा आहे की तुम्ही बघताय की 2 प्लॅस्टिकची भांडे आहेत, ओके, आणि एका भांड्यामध्ये 5 मार्बल्स आहेत, ओके, आणि एक चमचा दिलेला आहे. 1 2 3 म्हटल्यानंतर हा चमचा असा तोंडात पकडायचा आहे, असा. अशा पद्धतीने 5च्या 5 मार्बल तुम्ही या भांड्यामध्ये टाकायचे. 5वा मार्बल जसा ह्या भांड्यामध्ये पडेल तसे मुलांनी तुमच्या समोर एक पझल आहे, ते पझल सोडवायला घ्यायचे. 2 मिनिटाची मर्यादा आहे. जी जोडी कमीत कमी वेळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करेल ती असणार आहे या खेळाची विजेती. आणि अर्थातच आजच्या भागाची धुरंधर जोडी. 1 2 3, दोन्ही हात मागे. क्या बात है, ये बात है. हाँ, ओके, व्हेरी गुड, मस्तच, शाबाश. ओके, हाँ,
अरे पाठीच्या पाठी उलटली. व्हेरी गुड. हां हां, खाली ठेवायचं, खाली ठेवायचं, खाली ठेवूनच. हां, नीट बघ. हां, नाही वरतून काढ. हां, येस, ये बात. हां, बरोबर, टेक्निक कळलेली. आणि झाल्यानंतर दोघांनी हात वरती करायचे. हां, व्हेरी गुड ताई. हां, वरती ठेव. इथे वरती बनव. हां, शाबाश, मस्तच. लवकर ताई. व्हेरी गुड. मस्तच. वरतून हे करा. शाबाश. ओके. आणि हात वरती करायचे झाल्यानंतर. ओके, व्हेरी गुड, मस्तच. ओके ताई, बघू. व्हेरी गुड, हात वरती करायचं आहे. शाबाश. हां, लवकर. ओके. आणि वेळ इथे संपलेली आहे. जी तिसऱ्या क्रमांकाची जोडी आहे ती जोडी आहे आरुष आणि धनश्री ताई यांची. बॉलिंग स्पिल गेम. ओके. आणि उपविजेती जोडी ठरलेली आहे नीताताई आणि अन्वी यांची. त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून इंडक्शन. कलर बॉक्स. अशा पद्धतीने अक्षताताई आणि आयुष यांची जोडी ठरलेली आहे आजच्या भागाची धुरंधर जोडी. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा. ताई, तू हुकमाची राणी झालेली आहेस त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे मायक्रोवेव्ह. ओके. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा. बरं ताई, तू आता हुकमाची राणी झालीस तर असं कुठला हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतंय? साताऱ्यात उन्हाळ्याचा कडाका खूप वाढलाय. ते पोरांच्या भविष्यासाठी म्हणजे नाहीये, हानिकारक आहे. त्यासाठी सरकारने नियोजन करायला पाहिजे. नियोजन केली पाहिजे की जेणेकरून पोरांना सावलीत किंवा असं जास्त त्रास होऊन दगावली नाही पाहिजेत पोरं. ओके. कारण दगावले पण खूप जातात, ती चक्कर येते, अच्छा, हो का? चक्कर एवढा येते. उसाचा खडाका हो, असतो. उन्हाच्या कडाक्यात. त्यामुळे सरकारने योजना केली पाहिजे अशी माझी हुकूम आहे. अच्छा, ओके. मला असं वाटतं की तू योग्य मुद्दा तू उचललेला आहेस आणि तो हुकूम सगळे नक्की पाळतील ताई. आणि आयुष झालेला आहे हुकुमाचा राजपुत्र. त्याला मिळतोय केक. कसं वाटतंय? मस्त. छान वाटतंय की नाही? हो. आता केप मिळालेला आहे. आता काय हवंय तुला? सायकल. सायकल? मग विचारतो काय? अरे तुझ्या हक्काची सायकल आहे, तू मिळवलेली आहेस तुझ्या मेहनतीने. जा, ती सायकल घेऊन जा. ओके. ताई, पुन्हा एकदा तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन. तुमची धुरंधर जोडी झालेली आहे. ह्या भागात आपल्या धुरंधर जोडी मिळालेली आहे आणि खरंच खूप धमाल आलेली आहे. हीच धमाल, हीच मजा, हाच कल्ला आपण करणार आहोत पुढच्या भागात एका नव्या धुरंधर जोडीसोबत. तेव्हा भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा.